सातवां दिन है प्रिय। आणि आज उपवासाचा 7वा दिवस आहे. 6 दिन में हम क्या सीखे, थोड़ा सा शॉर्ट में आपको बताते 6 हैं। दिवसात आम्ही काय शिकलो हे थोडक्यात तुम्हाला सांगते. हमने देखा अय्यूब 33 उसका 14 से लेकर 18 तक हमने पढ़ा था। आणि योग अध्याय 33 असं 14 ते 18 पर्यंत आम्ही पाहिलं होतं. उसमें हमने प्रभु के वचन के बारे में ऐसा सीखा, परमेश्वर हमसे बात करता है। आणि देवाच्या वचनाच्या बाबतीत आम्ही हे शिकलो की देव आपल्याशी बोलतो, हाँ, लेकिन अलग अलग तरीके से। पण वेगवेगळ्या तो पद्धतीने. प्रभु घोर निद्रा में पड़े हुए इंसान के साथ स्वप्न के द्वारा या दर्शन के द्वारा बात करता है। आणि देव गाढ निद्रेमध्ये झोपलेल्या व्यक्तीसोबत स्वप्नाच्याद्वारे किंवा दृष्टांताच्याद्वारे बोलतो. तो फिर क्यों बात करता है? आणि देव का बोलतो? क्योंकि मनुष्य जब घमंडी होता है कारण ज्यावेळेस माणूस गर्विष्ठ होतो, अहंकारी होतो, या फिर कोई बुरी योजना वो बना रहा है या आगे उसकी कोई हानि होने वाली है, किंवा कोणती वाईट योजना तो बनवत आहे किंवा पुढे जाऊन त्याची कोणतं तरी नुकसान होणार आहे, तब परमेश्वर स्वप्न के द्वारा बात करता है। आणि त्यावेळेस देव स्वप्नाच्याद्वारे त्याच्याशी या बोलतो. उसके लिए कोई दुष्ट कोई बुरी योजना बना रहा है, आणि किंवा दृष्ट त्याच्यासाठी कोणीतरी वाईट योजना बनवत असेल, तब उसके लिए परमेश्वर स्वप्न दिखाकर उसे चेतावनी देता है। आणि तेव्हा देव त्याच्यासाठी स्वप्न दाखवून त्याला चेतावणी देतो शत्रु की तलवार से उसे बचाता है। आणि शत्रूच्या तलवारीपासून त्याला वाचवतो. तो इसीलिए हर एक इंसान को रात को नींद लेना जरूरी है। आणि म्हणून प्रत्येक माणसाला रात्री झोप घेणं गरजेचं आहे. स्वप्न में इंसान शरीर वही रहता है, लेकिन आत्मा और प्राण उसके शरीर से निकलकर वो स्वर्ग में या जहाँ ज्योति का राज्य कहा जाता है या अंधकार का राज्य जहाँ शैतान का राज्य या फिर नरक, वहाँ वो जाता है। आणि आपण पाहतो की स्वप्नामध्ये जो मनुष्य आहे त्याचं शरीर जिथे आहे तिथल्या तिथेच राहतं आणि त्याच्या शरीरामधला जो आत्मा आणि प्राण आहे तो ज्योतीच्या राज्यामध्ये म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये किंवा अंधकाराच्या राज्यामध्ये म्हणजे यासारख्या शैतानाच्या राज्यामध्ये निघून जातो. या फिर परमेश्वर कभी कभी नरक में भी उसे भेज देता है। किंवा देव कधी कधी त्याला नरकात सुद्धा तो पाठवतो. हर स्वप्न परमेश्वर की ओर से नहीं आणि है। प्रत्येक स्वप्न हे देवाकडूनच नसतं. बुरे स्वप्न भी पड़ते हैं, पण वाईट स्वप्न पण पडतो. विचार के स्वप्न, व्यभिचाराचे स्वप्न, गंदे, घाण, डरावने, आणि भयंकर ये सारे जो स्वप्न शैतानी होते हैं। आणि हे सगळे जे स्वप्न आहे ते शैतानी तो आहे. बुरे स्वप्न हमें क्यों पड़ते हैं? आणि वाईट स्वप्न आपल्याला का पडतात? कहीं न कहीं हमारा परमेश्वर के साथ रिश्ते में कहीं बिगाड़ हो जाने पर शैतान को अवसर मिलता है हमें स्वप्न में चलने के लिए। आणि कुठे ना कुठेतरी आपलं जे नातं जे देवाबरोबर आहे ते बिघडल्यामुळे शैतानाला संधी भेटते आपल्याला तो छळण्यासाठी. इसलिए मृत्यु काल में आकर हमें कोई हमारे मरे हुए लोगों को दिखाता है या फिर कोई मरने वाला है हमारे घर का, वो दिखाकर हमें भावनिक बनाना चाहता है और उस मृत्यु को एक्सेप्ट करे, इसलिए वो एक तरफ से टॉर्चर करता है। आणि मृत्यूचा आत्मा येऊन आपल्याला जी आपली मेलेली माणसं आहेत त्यांना दाखवतो किंवा जो आपल्या घरातल्या व्यक्ती मरणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला दाखवतो आणि त्या मृत्यूचा आपण स्वीकार करावी त्याची इच्छा असते. इसीलिए बुरे स्वप्नों को हमें उसे स्वीकार नहीं करना है। आणि म्हणून वाईट स्वप्नांना आपण स्वीकार नाही हमें अगर करायचं. बुरे स्वप्न गिरे तो हमें प्रार्थना करना है, आणि जर आपल्याला वाईट स्वप्न पडले तर आपल्याला प्रार्थना उसे करायचे, स्वप्न को तोड़ देना ते है। स्वप्न तोडून और टाकायचे. बुरे स्वप्न पढ़ने के लिए शैतान को अवसर मिला, उसके लिए पश्चाताप करना है, प्रभु से माफी मांगना है कि प्रभु मेरा तेरा कहीं न कहीं रिश्ता खराब हो गया, मुझे माफ कर दे। आणि वाईट स्वप्न पडण्यासाठी शैतानाला जी संधी तुम्ही दिलेली आहे त्या संधीसाठी देवाकडे क्षमा मागणार की देवा मला क्षमा कर, की कुठे ना कुठेतरी तुझं आणि माझं नातं बिघडलेलं आहे म्हणूनच शैतानाला संधी भेटलेली आहे माझ्या जीवनात काम करायचं. परमेश्वर को दान दे, आणि देवाला दान द्यायचं परमेश्वर को खुश करने के लिए संपत्ति से भेंट दे। आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी संपत्तीच्या द्वारे देवाला भेट द्यायची. तो ये 3 बातें हमने देखी थी। आणि या 3 गोष्टी आम्ही पाहिल्या ये होत्या. बुरे स्वप्न पढ़ने के बाद व्यक्तियों ने करना है। आणि वाईट स्वप्न पडल्याच्या नंतर त्या माणसाने और करायचं. अच्छे स्वप्न जब परमेश्वर की ओर से आते हैं आणि ज्यावेळेस चांगली स्वप्न देवाकडून येतात कि मैं तुझे फलद्रूप की करूंगा, मी तुला फलद्रूप आशीषित करेन, तुला करूंगा, आशीर्वादित तेरा करेन, तुझे बहुगुणित करने वाला तुला मी हूं। बहुगुणित करणार आहे. कभी कभी आपको स्वप्न में फल आएंगे, आणि कधी कधी स्वप्न तुला पैसा फळं आएगा, येतील, पैसे येतील, फूल आएंगे, फुलं येतील अलग अलग तरीके से आणि वेगवेगळ्या रीतीने या फिर स्पष्ट बात करेगा। किंवा स्पष्ट रीतीने देव बोले. उस समय भी हमें क्या करना है, उठने के बाद जैसे परमेश्वर ने इसको कहा था मैं तुझे बुद्धि दूंगा, ऐश्वर्य दूंगा, तुझे बहुत कुछ बढ़ाऊंगा। तो सुलेमान सुबह उठकर चर्च गया, मंदिर गया, प्रार्थना की, प्रभु को भेंट चढ़ाई, होम बलि मेल बलि चढ़ाया और फिर उसने परमेश्वर के सामने ये करने के बाद उसने अपने सेवकों को घर में जाकर खाना खिलाया। आणि आपण पाहतो की जेव्हा सुलेमानाला देव बोलला की मी तुला बुद्धी पण देईन, त्याच्या सगळंच मी तुला वैभव आणि ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी पण मी तुला देईन. आणि आपण पाहतो की जसं सुलेमान उठला तो देवाच्या मंदिरामध्ये गेला, त्याने देवाला होमार्पण आणि शांतार्पण त्याने चढवलं. आणि आपण पाहतो हे केल्याच्या नंतर तो स्वतःच्या घरी पण गेला आणि त्याच्या सेवकांना मेजवानी दिली. आणि तो असं नाही मुझे म्हणाला आशीष देगा तब मैं करूंगा। जेव्हा तू मला आशीर्वाद देशील तेव्हा मी हे सगळं उसने करेन. जब प्रभु ने उसे प्रॉमिस किया स्वप्न कि मैं तुझे बुद्धि के साथ साथ ज्ञान और धन दौलत ऐश्वर्य और दीर्घायुष्य दूंगा, जब उसे कहा गया तो वो सीधा उठकर परमेश्वर को धन्यवाद दिया और खाली हाथ नहीं दिया, उसको परमेश्वर को भेंट चढ़ाया। और फिर जो उसके सेवक थे
जो उसके सामने काम करते थे उनको खाना खिलाया। आणि आपण पाहतो की जसं देवाने त्याला सांगितलं मी तुला बुद्धी पण देईन, वैभव ऐश्वर्य तुला दीर्घायुष्य पण मी देईन. आणि हे पाहिल्याच्या नंतर आपण पाहतो की तो मंदिरामध्ये गेला, तो रिकाम्या हाताने नाही गेला, त्याने देवाला भेटवस्तू पण अर्पण केली आणि सोबतच त्याचे सेवक जे त्याच्यासमोर त्याची सेवा करायची त्यांना पण त्याने मेजवानी तो दिली. वैसे ही हमें भी यही करना आणि है। आपल्याला सुद्धा हेच करायचं असतं. तो उसने ये करने के बाद परमेश्वर ने सुलेमान को आशीष आणि त्याने हे केल्याच्या नंतर देवाने सुलेमानाला आशीर्वाद दिला. हमें भी जब परमेश्वर कुछ वायदे करता है, दर्शन देता है, स्वप्न में बताता है, तो हमें भी क्या करना है, उठकर प्रभु के मंदिर में आकर धन्यवाद देना है, परमेश्वर को भेंट चढ़ाना है और जो प्रभु के सेवक है उन्हें अपने घर में खाना खिलाने को बुलाना है। आणि ज्यावेळेस देवाकडून आपल्याला स्वप्न पडतं किंवा स्वप्नामध्ये देव काही आपल्याशी करार करतो, तर आपल्याला उठल्याच्या नंतर सर्वात पहिले देवाच्या मंदिरात यायचंय, रिकाम्या हाताने नाही जायचंय, भेटवस्तू देवासाठी घेऊन जायचे आणि त्याच्यानंतर सेवकांना आपल्या घरी जेवायला पण बोलवायचं. परमेश्वर के आत्मा का चिन्ह है स्वप्न देखना और दर्शन देखना। आणि देवाच्या आत्म्याचं चिन्ह आहे स्वप्न बघणं आणि दर्शन बघणं. तो दर्शन में हम कहीं पर भी नहीं जाते। दर्शनात आपण कुठेही जात नाही. शरीर प्राण आत्मा एक ही जगह पर रहता है, लेकिन देखते हैं सुनते हैं। आणि शरीर प्राण आत्मा तिथल्या तिथेच असतो आणि आपण बघतो आणि ऐकतो. तो ये परमेश्वर की ओर से होता है कि हम दर्शन देखें। कि जैसे हम एक दूसरे को देख रहे हैं तो हम क्लियरली देख रहे हैं, कलरिंग देख रहे हैं। स्वप्न कलरिंग नहीं रहता, ये जो दर्शन होता है वो कलरिंग होता है, अभी जैसे कि हम सामने हमारे सामने हो रहा है। आणि आपण पाहतो की दर्शन हे देवाकडून असतं आणि दर्शनामध्ये आपल्याला सगळं रंगीबिरंगी दिसतं. स्वप्न हे रंगबिरंगी नसतं, पण जे दर्शन आहे जे देवाकडून भेटलेलं असते ते रंगबिरंगी असतं. दर्शन में परमेश्वर रेवलेशन प्रकाशन करता है, ऐसी कुछ बातें, गुप्त बातें उसके राज्य की और शैतान के राज्य की गुप्त बातें या आने वाली कुछ गुप्त बातें बताता है। आणि दर्शनामध्ये देव आपल्याला प्रकाशन देतो आणि ज्या देवाच्या राज्याच्या गुप्त गोष्टी आहेत किंवा शैतानाच्या राज्याच्या ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या आपल्यावरती प्रकट करतो. स्वप्न कभी कभी पूरे नहीं होते आणि स्वप्न कधी कधी पूर्ण नाही होत. व्यर्थ के स्वप्न पड़ते हैं सर्वोपदेशक के वचन के अनुसार। आणि व्यर्थ स्वप्न सुद्धा पडतात उपदेशांना. बार बार सोचने के कारण, किसी भी बात पर ज्यादा जोर देने के कारण भी स्वप्न पड़ते हैं। आणि वारंवार कोणत्या गोष्टीचा जास्त विचार केल्यामुळे पण तसे स्वप्न हर पडतात. स्वप्न सच नहीं होते, आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण नाही लेकिन होत. अगर आपने स्वप्न को ग्रहण किया तब वो पूरे होते पण हैं। जर तुम्ही त्या स्वप्नाला स्वीकारलं तर ते स्वप्न पूर्ण आपने होतात. ग्रहण नहीं किया तुम्ही स्वीकार नाही तो केला नहीं होगे। तर ते नाही पर होणार. दर्शन ऐसा नहीं है। पण दर्शन तसं नाही. दर्शन जो परमेश्वर आपको दिखाता है आपके आंखों के सामने कुछ भी, तो वो होगा ही। आणि दर्शन ज्यावेळेस देव तुम्हाला दाखवतो तुमच्या डोळ्यांच्या समोर तर ते तसंच होणार आहे. तो जैसे परमेश्वर दिखाता है कलश है, कलश में से पानी गिर रहा है लेकिन वो दूध की नहीं गिर रहा आणि है। आपण पाहतो की देव दाखवतो की कलश आहे, त्या कलशमधून पाणी पडते पण ते दुधासारखं आहे. किसी को दर्शन दिखाई दिया कि गाड़ी किसी को दिया है, इस उपवास में प्रभु ने दिखाया कि उसको गाड़ी मिली, किसी को गाड़ी होने वाली, किसी को बच्चे मिलने वाले हैं। आणि या उपवासामध्ये देवाने दर्शन दिलं की कोणाला गाडी मिळणार आहे, कोणाला मुलं मिळणार आहे हाँ, और शादी होने वाली आणि है। लग्न होणार आहे. तो पॉइंट भूल गए, शादी देखिए, यानी जिनकी लग्न शादी होते हैं। नहीं हुई उनकी ये साल में शादी होने वाली है। आणि ज्यांचं लग्न नाही झालं त्यांचं यावर्षी लग्न जो होणार विवाह आहे. योग्य हो गए हैं उनकी शादी होने वाली है। आणि जे विवाह योग्य झालेले आहे त्यांचं लग्न होणार आहे. हाँ, तो प्रभु उनको दुल्हन को ऐसा बताया उसने कि दुल्हन को वस्त्र लाए हैं। दुल्हन की जो वेडिंग गाउन है ना, वेडिंग गाउन उसको लाए हैं। आणि वधूसाठी वेडिंग गाऊन आणलेली आहे. तो दर्शन कंप्लीट होते हैं, आणि दर्शन पूर्ण वो होतात टूटते नहीं। आणि ते तुटत नाही. कुछ दर्शन लेट होते हैं, आणि काही काही दर्शन उशिरा पूर्ण कुछ होतात दर्शन जल्दी पूरे होते आणि हैं। काही दर्शन लवकर पूर्ण होतात. जब होते जरूर हैं, पण होतात नक्की. ये याद रखना। आणि लक्षात ठेवा. क्योंकि हबक्कुक में कहा है आणि हबक्कुक मध्ये म्हटलेलं जो भी आहे दर्शन ये गिफ्ट है, परमेश्वर की ओर से गिफ्ट है, सबको मिलता है। आपके पास आत्मा है, आणि तुमच्याजवळ आत्मा आहे, पवित्र आत्मा है, पवित्र आत्मा है। आपके पास ये गिफ्ट है। तर तुमच्याजवळ हे दान आहे. लेकिन ये मिलेगा कब? पण हे भेटेल जब केव्हा? आप मांगोगे। जेव्हा तुम्ही देवाकडे मागाल मुझे भी देखना है, की देवा मला पण मुझे बघायचं भी आहे देना ये दान, आणि मला पण देणं हे प्रभु दान. आपको दान देगा। मग देव तुम्हाला ते दान देईल. स्वप्न से दर्शन का दान बेटर है। आणि स्वप्नापेक्षा उत्तम आहे दर्शनाचं दान. जिसमें आपको बहुत सारी गुप्त बातें, यहाँ तक कि किसी और के जीवन में क्या होने वाला है ये भी प्रभु बताते हैं। आणि ज्याच्यामध्ये देव तुम्हाला गुप्त गोष्टी आणि इथपर्यंत कोणाच्या जीवनामध्ये काय होणार आहे त्याच्याबद्दल पण देव तुम्हाला सांगतो. तो दर्शन ज्यादा अच्छा है। आणि दर्शन हे खूप जास्त चांगलं आहे. दर्शनों के द्वारा परमेश्वर बात करता है। आणि दर्शनाच्या द्वारे देव आपल्याशी बोलतो. उसमें आप ऐसे जागे ही रहते हो, त्याच्यात तुम्ही जागृतच लेकिन असता. ये तभी दिखता है जब आप प्रेयर में रहते पण हे केव्हा दिसतं ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेत हो, जब आप असता, स्तुति आराधना में त्यावेळेस तुम्ही स्तुती उपासनेमध्ये असता. रहते तो यही, आणि असता ते इथेच पण तुम्ही बघता. जैसे मैंने भी कल दर्शन देखा। तसं मी काल प्रदर्शन बघितलं. मैंने दर्शन देखा कि साइली उसकी मैं ससुराल चली गई रहने के लिए, आणि मी दर्शन बघितलं की सायलीताई तिच्या सासरी गेलेली आहे राहायला. और उनका
अड़ाव का घर बहुत बड़ा और अच्छा हो गया, प्रभु की ब्लेसिंग आई, उस घर में प्रकाश आया है। आणि अडाव कुटुंबाचं घर खूप मोठं झालेलं आहे आणि देवाचा आशीर्वाद त्या घरावरती आलेला आहे. मैंने ये दर्शन देखा कि अलका का जो ब्लेसिंग रुका हुआ था वो खुल गया। तो अलका अपनी बेटी को कहती, काश तू पहले जाती तो पहले ही मेरे पैसे मिलते। आणि अलका मावशीचा जो आशीर्वाद थांबवला गेला होता तो आशीर्वाद त्यांना भेटलेला आहे आणि ते आपल्या मुलीला म्हणतात की जर तू पहिलेच आपल्या सासरी गेली असतीस हा आशीर्वाद मला पहिलेच भेटला मुझे असता पहले ही मिल जाता तब का मेरे हाथों में इतने सारे पैसे रहते। आणि मला पहिलेच आशीर्वाद भेटला असता आणि पहिलेच माझ्या हातामध्ये एवढे पैसे तो असते. दर्शन हम चालू रहता है, गीत चालू रहते हैं, लेकिन देखना चालू रहता है। आणि गीत चालू असतं पण आपण दर्शन त्यावेळेस बघत या फिर हम असतो. प्रेयर करते हैं, आंखें बंद रहती है और आंखों के सामने वो देखते हैं, कैसे पिक्चर्स मूवीज कैसे हम अपने आपको कैसे देख रहे हैं वैसे देखते हैं। आणि किंवा आपण प्रार्थनेमध्ये असतो आणि आपल्याला आपण पिक्चर कसं बघतो तशा रीतीने आपण दर्शन बघत असतो. तो इसलिए प्रियो हमने इस उपवास में इन्हीं विषयों पर देखा। आणि या उपवासात आम्ही याच विषयावरती प्रभु बघितलं. आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद करो. जरूर यूट्यूब से वीडियो जरूर देख आणि लीजिएगा। नक्की युट्यूबवरती तुम्ही ते व्हिडिओज बघा. प्रेयर वहाँ फिर उसके बीच में हमने ये भी सिखाया कि हम प्रभु के दास को रिस्पेक्ट देना चाहिए, आणि त्याच्यामध्ये आम्ही हे सुद्धा शिकवलं की देवाच्या दासाला आदर दिला पाहिजे. क्योंकि प्रभु कभी भी अपने दास की निंदा, अपने दास के विरुद्ध बोला हुआ, आपस में घर में जो चर्चा होती है, दास के अगेंस्ट में बात किया कभी नहीं सुन सकता। और फिर उसके कारण वो तकलीफ, पीड़ा, बीमारी, कष्ट, तकलीफ देता है। आणि देव कधी आपल्या दासाची निंदा ऐकू शकत नाही. आपापसामध्ये घरामध्ये दासाबद्दल काहीही बोललं तरी देव ऐकू शकत नाही. आणि जर असं केलं तर त्याच्यावरती पीडा, यातना, आजारपण येऊ तो लागते. इसीलिए हमने सीखा था कि अपने घर में अपने दासों के विरुद्ध बातचीत करना बंद करो। आणि म्हणून आम्ही शिकवलं होतं की तुमच्या घरामध्ये तुम्ही देवाच्या दासाविरुद्ध बोलणं बंद करा. खास करके उन दासों के लिए जिन्होंने आपको मिशन देश से बाहर निकालकर यीशु के पास लाया, यीशु की पहचान दिलाई, बपतिस्मा करवाया, आप उस चर्च की भेंट करो और प्रभु भोजन खाते हो, वचन खाते हो, तो उस दास के अगेंस्ट में आपको आपस में मिलजुल कर कभी भी बातचीत नहीं करना। आणि खास करून त्या दासांच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी तुम्हाला मिस्र देशातून म्हणजे जगामध्ये तुम्हाला सोडवलं, देवाच्या राज्यामध्ये आणलं, त्याचा मुलगा त्याची मुलगी बनवलं, त्याच्या देहामध्ये त्याच्या रक्तामध्ये तुम्ही भाग घेता, मग खास करून तुम्ही त्या दासांच्या विरुद्ध बोलणं बंद करा. उसमें दूसरा पॉइंट हम सीखे थे, एक दूसरे को आदर देना है। आणि दुसरा मुद्दा शिकलो होतो की एकमेकांना आदर द्या, प्रभु को आदर देना है, देवाला आदर द्या, चर्च को आदर देना है, मंडळीला आदर द्या, पास्टर को आदर देना है, आणि पासवानांना आदर द्या, माँ बाप को आदर देना है, आणि आई वडिलांना आदर द्या, और मसीह जो दूसरे मेंबर्स है उन्हें आदर देना है, आणि जे दुसरे अन्य ख्रिस्ती आहेत त्यांना पण आदर द्या, और जो बड़े स्थान पर है, हमसे ऊंचे पद पर है, उन्हें हमें आदर देना आणि है। जे मोठ्या स्थानावरती आहेत त्यांना सुद्धा आदर तो द्या. ये इतनी बातें हमने इस उपवास में सीखी। आणि एवढ्या गोष्टी आम्ही या उपवासामध्ये शिकलो. आज का हम वचन जाएंगे। आजचं आपण वचन पाहूया.